अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपा आक्रमक। चांदूर बाजार येथे बच्चू कडू यांनी कामगार कल्याण विभागाच्या नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अमरावती भाजपा आक्रमक असल्याचं दिसून आलं। अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात कामगार कल्याण आयुक्ताच्या दालनात अमरावती भाजपा सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी बांधकाम कामगार लाभार्थी यांना बांधकाम कामगारांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी कामगार कल्याण अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला। चांदूर बाजार येथे कामगार कल्याण विभागाच्या नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळेच भाजपा कार्यकर्ते आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं होतं। या संदर्भात भाजपा सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। ह्या ज्या राजमिस्त्रीच्या या किट वाटप केले जातात, या किट वाटप या कामगार आयुक्तांच्या म्हणजे दिरंगाईमुळं किंवा आमदाराच्या दबावामुळं या सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जातात आणि सेतू जे आहे त्या सेतूतूनही एकाच सेतूतून जो आमदारांचे पी आहे त्या सेतूमधून ते ऑनलाईन केल्या जाते आणि 1235 रुपये लोकांकडून उकळले जातात। दुसरी गोष्ट, आमदारांच्या दबावाखाली बच्चू कडू या आमच्या मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या दबावाखाली हे सर्व डिपार्टमेंट काम करत आहे आणि आतापर्यंत म्हणजे CSR फंडमधून जे जेवणाचे डबे वाटप केले जात होते वीटभट्टी कामगारांसाठी, ते सुद्धा प्रहारच्या कार्यालयातून वाटप केले जात होते। त्यालाही आम्ही पायबंद म्हणजे घालायला भाग पडलं। आणि आता काल जे झालं, काल 180 किट वाटप करायच्या होत्या आणि पहाटे 4 वाजतापासून लोक तिथे हजर असताना म्हणजे त्या चेंगराचेंगरीत काही लोकांच्या गळ्यातले चेन गेल्या। म्हणजे 50-50 एकराच्या शेतकऱ्यांना तिथं किट वाटप केले जातात आणि खरे लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत। आणि सगळे काय राजमिस्त्री काय आपल्या चांदूर बाजार तालुक्यात अचलपूर मतदारसंघातच जन्माला आले का अशी शंका येते। आणि हे एकतर पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयातून या एजन्सीच्या माध्यमातून वाटप केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आज तो तिथे परत पुन्हा एकदा वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे, तो रद्द करण्यात यावा आणि तो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावरून वाटप करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। याबद्दल प्रवीण तायडे यांनी अधिक माहिती दिली। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।